नेक्स्ट पॉइंट बघा. डिफरन्स बिटवीन सेंट्रीफ्युगल अँड सेंट्रिपिटल फोर्स. अपोजिट म्हटलं तरी चालेल. सेंट्रिपिटल पहिल्यांदा घ्या, सेंट्रीफ्युगल नंतर घ्या, त्यानं काही फरक पडत नाही. आता इथं घेताना मात्र बघा कशा पद्धतीने घेतलं. इकडं सेंट्रिपिटल घेतलेलं आहे, इकडं सेंट्रीफ्युगल फोर्स घेतलेला आहे. डिफरन्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये विचारून पण झालेलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये याच्याबद्दल सगळे डिटेल झालेले आहेत. डेफिनेशन बघा. इट इज डिरेक्टेड अलॉंग द रेडियस, इथं पण तेच आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल असं आहे. आणि इथं काय आहे, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. त्याच्यानंतरचा डिफरन्स आहे, इट इज अ रिअल फोर्स, इट इज अ नॉट अ रिअल फोर्स. ह्यालाच आपण दुसरा एक शब्द वापरला होता, इट इज अ सिडो फोर्स. त्याच्यानंतर इट अरायझेस इन बोथ इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम्स ऑफ रेफरन्सेस. हे दोन्ही फ्रेम्स मध्ये तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स बघायला मिळेल. तर सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे तो नॉन इनर्शियल किंवा एक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स मध्येच तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतरचे डिफरन्स जो सांगितलेला आहे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग युसीएम सेंट्रिपिटल फोर्स. आपण एक वाक्य सांगितलं होतं बघा, विदाउट सेंट्रिपिटल फोर्स युसीएम इज नॉट पॉसिबल. त्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स युसीएम साठी महत्वाचा आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स मात्र युसीएम साठी रिस्पॉन्सिबल नाही. या पद्धतीने डिफरन्स आहे. सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत. डिफरन्स म्हणून फक्त लक्षात ठेवा, 2 मार्कासाठी हा सेपरेट डिफरन्स परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट बघा. ऍप्लिकेशन्स ऑफ युसीएम. फर्स्ट ऍप्लिकेशन, व्हेइकल मूव्हिंग अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. अतिशय महत्वाचं डेरिव्हेशन, इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. हा एक रोड सरफेस त्यांनी इथं कन्सिडर केलेला आहे. तो रोड सरफेस साधारणपणे असा आहे, मुव्हिंग टुवर्ड्स लेफ्ट, आणि त्या रोड सरफेसवरून ही व्हेइकल मूव्ह होताना कन्सिडर केलेली आहे. सो फिगर शोज ए व्हर्टिकल सेक्शन ऑफ ए कार ऑन ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हे महत्वाचं. हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, जमिनीच्या पातळीला समांतर, त्याची रेडियस आर कन्सिडर केलेली आहे. इथं जर डायग्राम तुम्ही जर बघितली तर इथं सर्कलचा सेंटर दाखवलेला आहे, इथं व्हेइकल दाखवलेले आहे, इथं नॉर्मल रिएक्शन एन आहे. त्यानंतर इथं त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट कन्सिडर केलेला आहे. तिथून त्यांनी फोर्सेस दाखवलेले आहेत वेगवेगळे. तिथून इकडं ऍक्ट होणारा फोर्स जो आहे तो फोर्स आहे एम जी डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये. त्यानंतर इथून इकडं अपवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणारा फोर्स तो म्हणजे नॉर्मल रिएक्शन. इथला जो पॉइंट आहे मध्ये हा आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट. बघा कसं कन्सिडर केलेलं आहे ते. याच्यामध्ये एक पक्क लक्षात ठेवा की नॉर्मल रिएक्शन नेहमी त्या सरफेसला, ज्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये बॉडी आहे त्या सरफेसला नॉर्मल रिएक्शन नेहमी परपेंडिक्युलर असते. इथे जे 2 फोर्सेस दाखवलेले आहेत, हा फोर्स एन नॉर्मल रिएक्शनचा आणि हा डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणारा फोर्स म्हणजे त्याचं वेट एम जी हे कन्सिडर केलेलं आहे. तिथं अजून एक फोर्स दाखवलेला आहे, तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. ज्यावेळेला व्हेइकल ही अशी मूव्ह होईल त्यावेळेला तिथं ऍक्ट होणारा फ्रिक्शनल फोर्स मी असा दाखवलेला या डिरेक्शन मध्ये, त्याला लिहिलेलं आहे एफ एस, दॅट इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हे असे वेगवेगळे फोर्सेस त्या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. या सर्क्युलर पाथची रेडियस इथं दाखवलेली आहे स्मॉल आर. सी इज सेंटर ऑफ द ट्रॅक. फोर्सेस ऍक्टिंग ऑन द कार आर फर्स्ट वेट एम जी ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. वेट हे नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड्सच दाखवायचं आहे. नॉर्मल रिएक्शन एन विच इज व्हर्टिकली अपवर्ड्स अँड बॅलन्सेस द वेट एम जी. ही नॉर्मल रिएक्शन आहे. ही नॉर्मल रिएक्शन आणि हे एम जी एकमेकांना बॅलन्स करतात. आणि अजून एक फोर्स इथं आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन रोड अँड द टायर्स. हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो तुम्हाला 11वी मध्ये झालेला आहे. त्याचा फॉर्म्युला असा येतो,
force of static friction equal to mu s into n, where mu s is the coefficient of static friction. This static force of friction, it prevents the vehicle from outward slipping or skidding. हा जो स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तो या व्हेकलला इकडं बाहेरच्या बाजूला घसरून देत नाही, स्किडिंग होऊन देत नाही. त्याच्यासाठी हा स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन काम करतो. ऑल्सो दिस इज द रिझल्टंट फोर्स विच इज सेंट्रिपिटल. या फोर्सची डिरेक्शन बघा कुणीकडे, डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटर आहे. म्हणजे हाच फोर्स कोण आहे इथला, सेंट्रिपिटल फोर्स म्हणून तो फोर्स तिथं काम करेल. सो इन द फ्रेम ऑफ रेफरन्स अटॅच्ड टू व्हेकल, सगळं सांगितले त्यांनी अशा पद्धतीनं, रिझल्टंट फोर्स बॅलन्सेस सेंट्रिफ्युगल फोर्स. इथला जो रिझल्टंट फोर्स असेल तो सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करेल असं त्यांनी सांगितले. तर त्यांनी बरंच काय काय दिले, आपण त्याला अगदी सिंपल फॉर्मॅटमध्ये आपण इथे घेऊया. बघा कशा पद्धतीने काय काय घ्यायचं आहे ते. मग एफ एस हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे हा आपण असा लिहितो म्यू एस इंटू एन. हाच इथला सेंट्रिपिटल फोर्स पण आहे, त्यामुळे तुम्ही यालाच एम व्ही स्क्वेअर अपॉन आर दॅट इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर असं पण लिहू शकताय. शिवाय एन इक्वल टू एम जी असं पण आहे. मग हेच एन ची व्हॅल्यू जर मी इथं वापरली तर हे काय होतं, म्यू एस इंटू एम जी या पद्धतीने येईल. मग आता हा पण फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, हा पण फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे. हिअर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असं पण लिहिलं तरी चालेल. प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. मग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्याची फायनल व्हॅल्यू इथं आहे. दिस इज इक्वल टू इथं आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एकदा हे घेतोय, मग नंतर हा पण फॉर्म्युला घेऊन बघू काय होते. इथलं स्मॉल एम ला स्मॉल एम कॅन्सल होईल, आर इकडे घ्या, म्हणजेच व्ही स्क्वेअर इक्वल टू म्यू एस आर इंटू जी हे असेल. इथं दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्या, म्हणजे व्ही इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस आर इंटू जी. हा एक महत्वाचा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी मिळेल. आता मी फक्त काय करतोय, हा जो सेंट्रिपिटल फोर्सचा हा फॉर्म्युला घेतलाय त्याच्याऐवजी मी दुसरा ओमेगा मधला फॉर्म्युला घेतो. इथं काय येणार, ही डावी बाजू तर आहे अशीच येणार, फक्त इथे येणार एम आर ओमेगा स्क्वेअर येणार. याच्यातलं एम ला एम कॅन्सल होईल. याच्यावरून ओमेगा स्क्वेअर इक्वल टू हे आर इकडे घ्या, असेल. याचं स्क्वेअर रूट घ्या, ओमेगा इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस जी अपॉन आर असा एक फॉर्म्युला येईल. तुम्हाला याच्यामध्ये लिनियर व्हेलॉसिटी पाहिजे असेल तर हा फॉर्म्युला आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी पाहिजे असेल तर हा फॉर्म्युला आहे. आता ह्यांनी काय काय, मी तर दोन्ही पण डेरिव्हेशन तुम्हाला कम्प्लीट करून दिलेले आहेत, त्या पद्धतीनं बघा. आणि बरंच काय काय याच्यामध्ये गोंधळ केलेला आहे, तो पण सांगतो काय काय केले ते. बघा, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन साठी हे दोन्ही सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले यूज केले आणि एन इक्वल टू एम जी घेतले. मी काय केले, या पहिल्या इक्वेशनला या दुसऱ्या इक्वेशननं डिव्हाइड केले. एफ एस डिव्हायडेड बाय एन, हे एम आर ओमेगा स्क्वेअर, हे एम जी, ह्याच्यातलं एम तेवढं कॅन्सल होईल असं येणार. आता एफ एस अपॉन एन केले आणि एम व्ही स्क्वेअर अपॉन आरचा फॉर्म्युला वापरला असे. त्यानंतर इथं सांगितलंय एन इक्वल टू एम जी इक्वल टू कॉन्स्टंट असं तिने सांगितलेलं आहे. Now, as the speed v increases, force of static friction also increases. जसा स्पीड वाढत जाईल, v ची व्हॅल्यू वाढली की इकडं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन पण वाढेल.
पण हे कुठपर्यंत वाढणार, त्याला काहीतरी लिमिट आहे. इट हॅज अन अप्पर लिमिट दॅट इज म्यू एस इंटू एन. मॅक्सिमम ते इथपर्यंत जाऊ शकते. मग ह्या मॅक्सिमम स्पीडला तुम्ही काय काय करू शकताय ते त्यांनी इथे घेतलेलं आहे. बघा, एफ एस अपॉन एन, त्यालाच म्यू एस घेतलंय, कारण एफ एस चा काय फॉर्म्युला आहे, म्यू एस इंटू एन. मग एन जर मी इकडे डिव्हाइड केलं तर ते काय होणार आहे बघा, इथं एफ एस डिव्हायडेड बाय एन केलेलं आहे, दॅट इज इक्वल टू म्यू एस. आणि हाच फॉर्म्युला वरती जो आपण इथं मगाशी जो बघितला फॉर्म्युला, हे बघा इथं हाच फॉर्म्युला त्यांनी इथं खाली घेतलेला आहे. फक्त इथं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मॅक्सिमम कन्सिडर केलंय, त्यावेळेला स्पीड काय घेतलेलं आहे, मॅक्सिमम घेतलेला आहे. इथनं पुढे फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे, दुसरं काही त्याच्यामध्ये वेगळं करायचं नाहीये. मग हे आर जी इकडे पाठवलं, त्यामुळे व्ही मॅक्सचा स्क्वेअर इक्वल टू म्यू एस इंटू आर जी, आणि स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही बाजूचं की हे असेल ते. आता याच्यामधल्या परत वेगवेगळ्या कंडिशन सांगितलेल्या आहेत. बघा काय म्हटलंय, इफ स्पीड इन्क्रीजेस बियॉन्ड धिस, यापेक्षा जर जास्त स्पीडनं जर व्हेकल जर जायला लागली, द कार विल बी थ्रोन ऑफ द रोड. ती गाडी त्या रस्त्याच्या बाहेरच्या बाजूला फेकली जाईल. समजा हा रोड सरफेस असा आहे आणि इथून ती व्हेकल चाललेली आहे, तर ठराविक स्पीड पेक्षा जर जास्त नॉर्मल स्पीड असेल तर ती अशी व्यवस्थित जाईल या दिशेमध्ये. मात्र एका ठराविक स्पीड पेक्षा जास्त स्पीडनं जर गेली गाडी तर डायरेक्ट रोड सोडून बाहेर जाईल, असा त्याचा अर्थ होतोय. वन वे टू प्रोटेक्ट द कार मुव्हिंग अलॉंग द कर्व. आता ह्या कारला प्रोटेक्ट करण्याचे त्यांनी वेगवेगळे मार्ग सुचवले. त्यातलं काय त्यांनी सांगितलं बघा, वन वे टू प्रोटेक्ट द कार मुव्हिंग अलॉंग कर्व विथ हाय स्पीड इज टू मेक रोड सरफेस मोअर रफ. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामधलं म्यू एस वाढवा म्हणतायत. म्यू एस म्हणजे कोइफिशियंट ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो. ही व्हॅल्यू जर तुम्ही वाढवली तर हे व्ही मॅक्स वाढेल. पण हे वाढवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तिथला फोर्स ऑफ फ्रिक्शन वाढवावा लागेल. म्हणजेच तो जो रोड सरफेस आहे तो जास्तीत जास्त रफ करावा लागेल. आता तुम्ही बघताय दिवसेंदिवस रस्ते एकदम चकाचक व्हायला लागले. असं जर रोड सरफेस रफ करून स्पीड वाढवण्यात काय अर्थ नाहीये ना. त्याच्यामुळे दुसरं काय होईल, गाडीची झीज होणार. बट धिस विल इन्क्रीज वियर अँड टियर ऑफ व्हील्स. गाडीची जी चाकं आहेत ती लवकरात लवकर झिजतील. वियर अँड टियर म्हणजे झीज. अगेन फ्रिक्शनल फोर्स इज नॉट रिलायबल. हा जो म्यू एस आहे तो पण रिलायबल नाहीये. का नाही आहे रिलायबल? बिकॉज इट्स मॅग्नेट्यूड डिक्रीजेस व्हेन रोड बिकम्स वेट ड्यू टू रेन्स और व्हेन ऑइल फ्रॉम मुव्हिंग व्हेकल्स फॉल्स ऑन द रोड. जर समजा पाऊस पडला तर काय होईल, हा म्यू एस कमी होतो, फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी होतो. त्यामुळे ह्याच्यावरती जास्त अवलंबून राहता येत नाही. जर समजा ऑइल रोडवरून गाड्यात जाणार, गाड्या काही सगळ्यात चांगल्या असतात अशातला काही प्रकार नाही. काही गाड्यांच्या मधून ऑइल रस्त्यावरतीच पडत असतं. त्या ऑइल वरून सुद्धा जर व्हेकल मूव्ह झाली तर ती सुद्धा काय होऊ शकते, त्या ठिकाणी फॉल पडू शकते, खाली घसरू शकते. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्याच्या वरती त्यांनी एक सोल्युशन फाइंड आउट केलेलं आहे, ज्याचं नाव आहे बँकिंग ऑफ रोड्स. ही एक महत्वाची कन्सेप्ट या टॉपिक मधली आहे, जी आपल्याला पुढच्या पॉइंट्स मध्ये बघायची आहे. त्यामुळे ह्याचं डेरिव्हेशन व्यवस्थित करा, याचा फॉर्म्युला व्यवस्थित करा. इम्पॉर्टंट पॉइंट आहे. 2 मार्काला थेरी क्वेश्चन येऊ शकतो, 2 मार्काला याच्यावरती प्रॉब्लेम पण येऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे ऍप्लिकेशन मधलं, वेल ऑफ डेथ. मौत का कुआ असं त्याला हिंदीमध्ये म्हणतात. ह्यांनी वेल ऑफ डेथ, वॉल ऑफ डेथ, ह्यांनी असले प्रकार सगळे त्या ठिकाणी दिलेले आहेत. करेक्ट नाव त्याचं वेल ऑफ डेथ. हे अगदी बरोबर आहे. याचा रिअल फोटो एक घेतलेला आहे मी इथे या ठिकाणी, तो बघा. म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये नेमकं प्रकार काय असतो ते तुम्हाला याच्यामध्ये समजेल. हा असा प्रकार असतो सगळा. अशा पद्धतीने हे सिलेंड्रिकल पूर्ण असतं आणि हे त्याच्यावरून जे टू व्हीलर वगैरे जे आहेत, फोर व्हीलरचं सुद्धा असते वेल ऑफ डेथ.
या गाड्या अशा पद्धतीने इकडून इकडे अशा मूव्ह होत असतात या सरफेसवरती. बघा हे कशा पद्धतीनं आहे ते. मग ही जर डायग्राम आपण सिलेंड्रिकल जर कन्सिडर केलं तर हे असं दिसतं त्या ठिकाणी, या पद्धतीनं आहे. तर मग इथं एक सिलेंड्रिकल डायग्राम एक कन्सिडर केलेली आहे, सिलेंडर्स म्हणून आपण त्याला. हेच वेल ऑफ डेथ आहे. आणि तो जो काय पार्टिकल आहे किंवा ती जी काही व्हेइकल आहे ती व्हेइकल या मार्गाने मूव्ह होणार आहे, ती सरफेस वरून मूव्ह होते अशा पद्धतीने. जे इथं तुम्हाला डायग्राम मध्ये फोटोमध्ये जे दाखवलेलं आहे तशा पद्धतीनं ते मूव्ह होणार आहे. मग इथं या ठिकाणी इथं जर समजा ती व्हेइकल या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे असं जर आपण कन्सिडर केलं, तर ह्याचे व्हील्स म्हणजे याची त्या गाडीची जी चाकं आहेत ती चाकं त्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात, इथं दाखवले बघा या पद्धतीने. मग ती चाकं या ठिकाणी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. त्यामुळे जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो कशा पद्धतीने दाखवलेला आहे ते बघा. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इकडे दाखवलंय आणि त्याचं जे वेट आहे ते वेट वेट नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन मध्येच ऍक्ट होतं. त्यामुळे mg इकडे दाखवलंय, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इकडे दाखवलंय. त्याच्यानंतर त्याचं जे वेट असतं, हा जो सरफेस हे वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, ही बॉडी ज्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते म्हणजे हा सरफेस सिलेंड्रिकल सरफेस, त्याला परपेंडिक्युलर नेहमी नॉर्मल रिएक्शन दाखवायची असते. मी मगाशी पण ते सांगितलेलं आहे. नेहमी त्या सरफेसला परपेंडिक्युलरच नॉर्मल रिएक्शन दाखवली पाहिजे. मग ही जी नॉर्मल रिएक्शन आहे ती जर तुम्ही काळजीपूर्वक बघितली तर ही डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटर आहे. याचा अर्थ ही नॉर्मल रिएक्शन n हेच तुम्हाला काय प्रोव्हाइड करेल, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल. दिस नॉर्मल रिएक्शन n इट विल प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. मग या पद्धतीनं त्याचे बेसिक कंपोनेंट्स जे आहेत ते कंपोनेंट्स पहिल्यांदा तुम्हाला समजले पाहिजेत. हे कंपोनेंट्स व्यवस्थित लक्षात घ्या. बाकीचे आपले बेसिक फॉर्म्युले तर लागणारच आहेत. एफ एस म्हणजे आपण घेणार आहे म्यू एस इंटू एन घेणार आहे. त्यानंतर इथं एन जो आहे तो सेंट्रिपिटल फोर्स आहे, म्हणजेच तुम्ही एम व्ही स्क्वेअर अपॉन आर पण घेऊ शकताय, एम आर ओमेगा स्क्वेअर हे पण घेऊ शकताय. त्यानंतर एफ एस ला बॅलन्स कुणी केलेलं आहे, इथं एम जी न बॅलन्स केलेलं आहे. त्यामुळे हे बघा काय काय आहे ते. आता या सगळ्यांचा वापर आपण या डेरिव्हेशन मध्ये आता आपण इथं करणार आहे. So consider a vertical cylindrical wall of radius r, याची रेडियस r कन्सिडर केले, inside which a vehicle can be driven in horizontal circles. आता मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने. त्याच्यामध्ये जे फोर्सेस ऍक्ट होतात ते कुठले कुठले आहेत बघा. नॉर्मल रिएक्शन n ऍक्टिंग हॉरिझॉन्टली टुवर्ड्स द सेंटर. इथं आहे बघा नॉर्मल रिएक्शन, हे डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर आहे आणि ती जमिनीच्या पातळीला समांतर हॉरिझॉन्टल. वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, हे नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड्सच असतं. त्यानंतर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड्स बिटवीन व्हर्टिकल वॉल अँड द टायर्स. हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो या अपवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होतो इकडून इकडं, आणि जे काही वेट आहे ते वेट इकडून इकडं ऍक्ट होतं mg. अशा डिरेक्शन त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. Now normal reaction n is the resultant centripetal force that balances the centrifugal force. नॉर्मल रिएक्शन n जे आहे ती डिरेक्टेड टुवर्ड सेंटर आहे, त्यामुळे तीच काय म्हणून ऍक्ट होईल, सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ऍक्ट होईल. मग त्यांचे फॉर्म्युले सगळे आता मांडलेत बघा इथं या पद्धतीने. n इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर म्हणजेच एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, आणि ह्या फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनला बॅलन्स कोण करते, एफ एस इक्वल टू एम जी, त्याचं वेट बॅलन्स करते. मग अशी ते पण दाखवलेलं आहे. मग आता हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो किती असला पाहिजे, या म्यू एस इंटू एन पेक्षा कमी असला पाहिजे, हे त्यांनी सांगितले. हे विनाकारण इथं कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे, एकदम सोप्या पद्धतीने हे सोडवता येतं.
आपण पहिल्यांदा त्याला कम्प्लीट करू आणि मग नंतर हा फॉर्म्युला येतोय का नाही त्या ठिकाणी आपण बघून घेऊया. तर इथं जे फॉर्म्युले सगळे आपण इथे एकत्र केलेले आहेत बघा. एफ एस म्हणजेच कोण आहे, एफ एस ला बॅलन्स कोण करते, एम जी. इकडे एम जी घेतोय, डाव्या बाजूला एम जी वापरलं, उजव्या बाजूला कोण आहे, म्यू एस इंटू एन आहे. हे म्यू एस लिहिलं या एक्सप्रेशन मध्ये. आणि एन म्हणजेच कोण आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. असं घ्या. मग याच्यातलं काय होईल, एम जी ला एम जी कॅन्सल होईल. मग याच्यावरून व्ही स्क्वेअर इक्वल टू काय येणार बघा, आर ने इकडे मल्टिप्लाय करा, आर इंटू जी होणार, डिव्हायडेड बाय म्यू एस ने इकडे डिव्हाइड करा. देअरफॉर व्ही इक्वल टू, याला स्क्वेअर रूटच्या घ्या, हे असेल. ही किरकोळ एवढीशी स्टेप आहे फक्त, त्याच्यासाठी त्यांनी इथं एवढा सगळा गोंधळ केलेला आहे. मग त्याच्यापेक्षा आपण जे केलेलं कॅल्क्युलेशन आहे ते अतिशय सिंपल आणि अगदी करेक्ट आहे. मी तुम्हाला इथं परत एकदा ते तुम्हाला पाहिजे असेल तर मी तो करून दाखवतो. एफ एस याचा बेसिक फॉर्म्युला आहे म्यू एस इंटू एन. त्याच्यानंतर आता डायग्राम मध्ये या फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनला बॅलन्स कोण करते, वेट बॅलन्स करते. त्यामुळे एफ एस इक्वल टू एम जी. आणि नॉर्मल रिॲक्शन काय प्रोव्हाइड करतं, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करते. त्यामुळे असे येत. मग आता एफ एस इक्वल टू एम जी ते इकडे डाव्या बाजूला वापरतो, आणि जी नॉर्मल रिॲक्शन आहे त्या ठिकाणी हे लिहितो. मग याच्यातलं एम ला एम कॅन्सल होईल. मग याच्यावरून व्ही स्क्वेअर इक्वल टू काय येणार बघा, आर जी डिव्हायडेड बाय म्यू एस. याच्यावरून व्ही इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी डिव्हायडेड बाय म्यू एस. इथं फॉर्म्युला आहे तो असा येईल. हे जे स्पीड आहे हे कमीत कमी स्पीड आहे, दिस इज द मिनिमम स्पीड, एवढं पाहिजे. मग याच्यापेक्षा जास्त स्पीड तुम्हाला नेहमी ठेवावं लागेल, म्हणजे मग ते व्यवस्थितपणे त्या ठिकाणी फिरू शकेल. हे तुम्ही असं घेऊ शकताय. हेच जर समजा तुम्ही एनच्या ठिकाणी एम आर ओमेगा स्क्वेअर असं वापरलं तर तेवढाच फक्त बदल इथं करावा लागेल तुम्हाला, आणि मग तुम्हाला ओमेगाचा सुद्धा फॉर्म्युला त्या ठिकाणी मिळू शकेल. बघा बरं, इकडे एम जी आहे असंच घ्या. त्याच्यानंतर इकडं मग इथं फक्त हा जो फॉर्म्युला आपण घेतला होता एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, त्याच्याऐवजी फक्त एम आर ओमेगा स्क्वेअर घ्या. म्हणजे इथं म्यू एस आहे असंच, आणि इथं येणार एम आर ओमेगा स्क्वेअर. याच्यातलं एम ला एम कॅन्सल होईल. मग ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय होणार बघा, म्यू एस आणि आर इकडे येणार डिव्हायडेड बाय मध्ये हे असेल. मग याचं स्क्वेअर रूट घ्या, ओमेगा इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन म्यू एस इंटू आर. त्यामुळे इथं आपण दोन्हीही फॉर्म्युले फाइंड आउट केलेले आहेत. मग तुम्हाला लिनियर व्हेलॉसिटी विचारलं तर हे येणार, अँग्युलर व्हेलॉसिटी विचारलं तर हे येणार, आणि या सगळ्या व्हॅल्यूज मिनिमम व्हॅल्यूज आहेत. याच्यापेक्षा जास्तच स्पीड त्या ठिकाणी असलं पाहिजे, म्हणजे मग ते व्यवस्थितपणे वेल ऑफ डेथ मध्ये ते व्हेकल्स अगदी इझिली फिरू शकतील. नेक्स्ट पॉइंट त्याच्यातला ऍप्लिकेशन्स मधलं, व्हेकल ऑन ए बँकड रोड. तर लक्षात ठेवा हा शब्द प्रयोग आहे बँकड रोड आहे. याच्या आधीच आपण जे डेरिव्हेशन बघितलं होतं ते हॉरिझॉन्टल रोड होतं. हॉरिझॉन्टल रोड साठी फॉर्म्युला जो आपण फाइंड आउट केलेला होता तो एवढाच फॉर्म्युला आहे, म्यू आर जी, जिथं फक्त आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन एवढंच कन्सिडर केलेलं होतं. आता याच्यामध्ये काय करायचंय बघा, बँकिंग ऑफ रोड्स. बँकिंग ऑफ रोड्स इज डिफाइन्ड ॲज, ह्याची डेफिनेशन इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. इट इज डिफाइन्ड ॲज द फेनॉमेना in which outer edges are raised
फॉर कर्व्ड रोड्स above inner edge to provide necessary centripetal force to vehicles so that they take a safe turn. काय बघा, असा जर कर्व्ड रोड असेल हा या पद्धतीने, तर ह्या रोडची ही इनर साइड झाली आणि ही आउटर साइड झाली. तर याचा जो आउटर पार्ट आहे तो काय केला जातो, ही हॉरिझॉन्टल लेवल आहे, ही हॉरिझॉन्टल जमिनीची पातळी, या हॉरिझॉन्टल लेवलच्या वरती ही आउटर एज काय केली जाते, अशी वाढवली जाते. इकडल्या बाजूला माती वगैरे भर टाकतात आणि ही बाजू अशी वरती उचलतात. सो दीज आउटर एजेस दे आर रेज्ड ओव्हर द इनर एजेस. आणि हे कुठं करायचं आहे, ज्या भागात तो कर्व आहे तेवढ्याच भागात हे करायचं आहे, सगळीकडे करायचं नाहीये. मग ह्याच्यामुळं काय होतं, त्या व्हेकलला मूव्ह होण्यासाठी लागणारा जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे तो त्या ठिकाणी प्रोव्हाइड होतो आणि हे व्हेकल्स सेफली ट्रॅव्हल करू शकतात. बघा कशा पद्धतीने, डेफिनेशन इम्पॉर्टंट करून ठेवा. आता इथं कशा पद्धतीनं कन्सिडर केलेलं आहे ते बघा. इथं ही हॉरिझॉन्टल लेवल आहे, ठीक आहे. ऍक्च्युअल रोड सरफेस जो आहे तो इथं आहे या पद्धतीनं. मग रोड सरफेस आणि ग्राउंड सरफेस यांच्यातला अँगल तो इथं दाखवलेला आहे थीटा. बघा लक्षात येते का. मग ही व्हेकल आहे, ही व्हेकल त्यांनी असे दाखवलेली आहे. या ठिकाणी त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट आहे या ठिकाणी. मग इथं त्यांनी या व्हेकल वरती ऍक्ट होणारे कॉम्पोनंट्स दाखवलेत, एक एक कॉम्पोनंट बघा. पहिला कॉम्पोनंट म्हणजे त्याचं वेट mg विच इज व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन, ही mg ची डिरेक्शन झाली. आणि दुसरा फोर्स ऍक्ट होतो तो म्हणजे त्या व्हेकल वरती ऍक्ट होणारी नॉर्मल रिएक्शन. मग नॉर्मल रिएक्शन नेहमी त्या सरफेसला परपेंडिक्युलर असते. सरफेस इथं आहे, या सरफेसला ही नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर असते. आता इथं जरा व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. ही लाईन या सरफेसला परपेंडिक्युलर आहे, एन ची लाईन. आणि हे इथं कॉम्पोनंट जो फाइंड आउट केलेला आहे ही व्हर्टिकल लाईन किंवा mg ची लाईन इकडे खाली परपेंडिक्युलर आहे, हे लक्षात ठेवा. आता हा जो नॉर्मल रिएक्शनचा जो वेक्टर दाखवलेला आहे याचे दोन कॉम्पोनंट्स फाइंड आउट केलेले आहेत. इकडून इकडं, इकडून इकडं परपेंडिक्युलर ड्रॉ करा, म्हणजे मग तुम्हाला याचे दोन कॉम्पोनंट्स मिळतील. एक कॉम्पोनंट इकडं असेल, दुसरा कॉम्पोनंट इकडं असेल, हे असेल. मग आता हा अँगल थीटा आहे इथं. मग या लाईनला, ह्या सरफेसला ही नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर आहे आणि या हॉरिझॉन्टल लाईनला ही व्हर्टिकल लाईन परपेंडिक्युलर आहे. मग या दोघांच्यातला अँगल जर थीटा असेल तर या दोघांच्यातला अँगल सुद्धा किती येणार, थीटा येणार. तो इथं घ्यायचा थीटा. मग थीटाच्या शेजारचा कंपोनंट पाहिजे तुम्हाला. मग याच्यामध्ये लक्षात ठेवा, इथं डायग्राम काढून घेतो इथे एक, कारण हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. अशी परिस्थिती आहे. इथं अँगल थीटा आहे, ही नॉर्मल रिएक्शन आहे आणि इकडून इकडं तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं आहे, इकडून इकडं पण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं आहे. हा जर एन असेल, हा थीटा असेल, तर थीटाच्या शेजारचा कंपोनंट तो येतो एन कॉस थीटा. हा थीटा असेल तर हा पण थीटा येतो. थीटाच्या समोरचा कंपोनंट तो येतो एन साइन थीटा. मग तसेच कंपोनंट्स इथं दाखवलेत का बघा. इथं दाखवलेला आहे एन कॉस थीटा, इथं दाखवलेला आहे एन साइन थीटा.
मग या नॉर्मल रिॲक्शनचे हे दोन कंपोनेंट्स तुम्हाला मिळतील. त्यापैकी एन कॉस थिटा आणि एम जी हे अपोजिटली डिरेक्टेड आहेत, इक्वल असतात, हे एकमेकांना बॅलन्स करतात. एन साइन थिटा मात्र डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ द सर्कल आहे, त्यामुळे हा तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल. बघा लक्षात येते का? आता ह्यांनी काय काय सांगितले ते बघूया. फिगर ए शोज vertically section of a vehicle on a curved road of radius r banked at an angle theta with the horizontal. सगळं डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे, आपण ते सगळं सांगितलं पण आहे. Now the forces that are acting on the vehicle are, पहिलं weight mg which is acting vertically downwards, normal reaction n perpendicular to surface of root. हे पण आपण मगाशी डायग्राम मध्ये दाखवलेले आहेत. वेट एम जी ते डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होते. नॉर्मल रिॲक्शन एन ती या सरफेसला परपेंडिक्युलर आहे. आता नॉर्मल रिॲक्शनचे आपण दोन कंपोनेंट्स फाइंड आउट केलेले आहेत. द नॉर्मल रिॲक्शन एन इज रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनेंट्स. पहिला व्हर्टिकल कंपोनेंट एन कॉस थिटा, इट बॅलन्सेस वेट एम जी, त्यामुळे पहिलं इक्वेशन मिळेल एन कॉस थिटा टू एम जी. हॉरिझॉन्टल कंपोनेंट जो आहे तो एन साइन थिटा आहे. इट प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स विच बॅलन्सेस द सेंट्रिफ्युगल फोर्स. परत एकदा डायग्राम मध्ये बघून घ्या, याच पद्धतीनं परिस्थिती आहे का. इथं एन कॉस थिटा आहे, तो कुणाला बॅलन्स करतोय, एमजी ला बॅलन्स करतोय. हे एन साइन थिटा आहे या डिरेक्शन मध्ये, हे एन साइन थिटा डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटर आहे, त्यामुळे हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल. त्याच्यासाठी फॉर्म्युला लिहायचा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर इथं फक्त ते डेरिव्हेशनचा पार्ट फक्त येतो याच्यात. बघा इथं एन साइन थिटा इक्वल टू, पण आपल्या पद्धतीने इथं सोडवू, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि एन कॉस थिटा आहे एम जी. यानं डिवाइड करून घ्या फक्त. मग यानं याला डिवाइड केलं की एन ला एन कॅन्सल होईल. साइन अपॉन कॉस ते येणार टॅन थिटा. यानं याला डिवाइड केलं की एम ला एम कॅन्सल होईल. व्ही स्क्वेअर अपॉन आर डिव्हायडेड बाय जी, हे आर इथं छेदामध्ये येणार, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी येणार. मग याच्यावरून व्ही स्क्वेअर इक्वल टू आर जी टॅन थिटा येणार. म्हणजेच व्ही इक्वल टू रूट आर जी टॅन थिटा. तोच फॉर्म्युला इथं दिलेला आहे. इट इज द मोस्ट सेफ स्पीड, असं त्याला त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. डेरिव्हेशन एकदम सिंपल आहे, व्यवस्थित करा मात्र ते. व्ही स्क्वेअर इक्वल टू आर जी टॅन थिटा हे आता आपण व्हेरीफाय केलेलं आहे. मग याच्यावरून टॅन थिटा इक्वल टू काय येईल बघा, टॅन थिटा इक्वल टू व्ही स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर जी. मग तुम्हाला थिटा काढायचा आहे तर टॅन फक्त इकडे पाठवा. ते कसं लिहितात, टॅन इनव्हर्स लिहितात. तर ज्यांचा बी ग्रुप आहे त्यांनी काळजी घ्या, मॅथमॅटिक्स लागतं सगळीकडे फिजिक्स मध्ये. थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, असा हा फॉर्म्युला येतो. हा आहे अँगल ऑफ बँकिंग म्हणजे थिटा. मग याच्यामध्ये लक्षात ठेवा, याच्यामध्ये व्हेइकलचं मास स्मॉल एम कुठंच येत नाही. त्यामुळे परीक्षेमध्ये प्रश्न असं विचारतात की अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडंट ऑफ, त्याच्यामध्ये ऑप्शन वेगवेगळे असतात. त्याच्यातलं करेक्ट ऑप्शन आहे मास ऑफ व्हेइकल. व्हेइकलच्या मासवरती अँगल ऑफ बँकिंग डिपेंडंट नसतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ती व्हेइकल टू व्हीलर असू दे, फोर व्हीलर असू दे, सायकल असू दे, अँगल ऑफ बँकिंग तेवढाच असतो. आता त्याच्या पुढचा पॉइंट त्यांनी याच्यामध्ये तयार केलेला आहे, स्पीड लिमिट्स. त्यात काय सांगितले बघा, इफ व्हेइकल इज रनिंग एक्झॅक्टली ऍट स्पीड, हा जो फॉर्म्युला आपण फाइंड आउट केलाय करेक्ट, याच स्पीडनं जर व्हेइकल मूव्ह होत असेल तर तिथं ऍक्ट होणारे फोर्सेस कुठले कुठले आहेत, वेट एम जी ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, नॉर्मल रिॲक्शन एन ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू द रोड, हे फोर्सेस त्या ठिकाणी ऍक्ट होतात. ओनली ऍट धिस स्पीड रिझल्टंट ऑफ these two forces is the necessary centripetal force.
that is n sin theta which balances the centrifugal force. बरोबर याच स्पीडनं जर ती व्हेकल मूव्ह होत असेल तरच ही कंडिशन करेक्ट सॅटिस्फाय होते आणि n साइन थिटा त्या सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करतो. पण प्रत्यक्षात प्रत्येक वेळेला एवढ्या स्पीडनं व्हेकल मूव्ह होईल का? नाही. दोन्ही गोष्टी असू शकतात. ह्या स्पीड पेक्षा जास्त स्पीडनं पण मूव्ह होऊ शकते, या स्पीड पेक्षा कमी स्पीडनं पण मूव्ह होऊ शकते. But in practice, vehicles never travel exactly with this speed. For speeds other than this, the component of force of static friction between a road and tires helps us up to a certain limit. पण प्रॅक्टिकल मध्ये ही व्हेकल या स्पीडनं कधीच ट्रॅव्हल करू शकत नाही. करू शकते, फक्त त्याला फार कंट्रोल करावं लागेल, पण आपण तशी गॅरंटी देऊ शकत नाही. मग याच्यापेक्षा कमी स्पीड असू शकतं, याच्यापेक्षा जास्त स्पीड पण असू शकतं. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तिथं काय कन्सिडर करावं लागेल? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन घ्यावा लागेल आणि त्याचे वेगवेगळे कंपोनंट सुद्धा काय काय काम करतात किंवा त्यांचा कसा परिणाम होतो ते पण आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल.